उपवासात रोज तेच साबुदाणा खिचडी, वडा किंवा थालीपीठ खाऊन कंटाळा आलाय का? मग ही रेसिपी नक्की बघा. अगदी मस्त कमी तेलात बनणारे, बाहेरून खुसखुशीत आणि आतून मऊ असे साबुदाण्याचे हेल्दी अप्पे. यासाठी मी साबुदाणा रात्रभर भिजत ठेवला होता. आता एका मिक्सरच्या भांड्यात जिरे, हिरवी मिरची, कढीपत्ता व थोडीशी कोथिंबीर हे बारीक वाटून घेऊ. कढीपत्त्याने खूप छान टेस्ट येते. आता मी इथे 1 वाटी साबुदाणा घेतला आहे आणि 1 मीडियम आकाराचा बटाटा उकडून किसून घेतला आहे. त्यामध्ये हिरवी मिरचीचं वाटण घातलं आहे, शेंगदाण्याचा कूट घातला आहे आणि चवीनुसार मीठ घालून आता हे सर्व मिश्रण एकत्र मिक्स करून घेऊया. मी इथे बटाटा किसून घेतला होता. तुम्ही हवा असेल तर हाताने पण स्मॅश करून घेऊ शकता. इथे सर्व मिश्रण एकत्र झालं आहे. आता हाताला थोडेसे तेल लावू आणि अप्पे बनवून घेऊ. तुम्ही जर हे अप्पे उपवासासाठी खाणार नसाल, असेच बनवणार असाल तर यामध्ये तांदळाचे पीठ किंवा कॉर्नफ्लॉवरचे पीठ घाला. या पिठामुळे अप्पे छान कुरकुरीत होतात. अशाच प्रकारे मी बाकीचेही सर्व अप्पे करून घेत आहे. इथे आपले सर्व अप्पे करून तयार आहेत. आता अप्पे पात्र गरम झालं आहे. अप्पे पात्रामध्ये थोडेसे तेल घालू आणि अप्पे ठेवू. अप्पे ठेवल्यानंतर थोडेसे प्रेस करून घेऊ, म्हणजे दोन्ही बाजूनी छान भाजले जातील. डीप फ्राय करण्याची गरज नाही, त्यामुळे हे कमी तेलातच छान कुरकुरीत होतात. दोन्ही बाजूनी सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. आता वरतून थोडेसे तेल घालू आणि दुसऱ्या बाजूने पलटून घेऊ. तुम्ही बघू शकता 2च मिनिटांमध्ये किती छान कलर आला आहे. अशाच प्रकारे बाकीचे हे अप्पे पलटून घेऊ आणि मीडियम गॅसवरती आपण दुसऱ्या बाजूने सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घेऊ. इथे आपले गरमागरम खुसखुशीत असे अप्पे तयार आहेत. बघा किती सुंदर रंग आणि खुसखुशीत अप्पे तयार झाले आहेत. कमी तेलात तयार होणारी हेल्दी आणि चविष्ट उपवासाची ही रेसिपी तुम्हालाही नक्की आवडेल. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.